नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. दीपावलीला सुरुवात झाली आहे. धनत्रयोदशीचं पर्व शुक्रवारी साजरं होतंय. सिटी न्यूज चॅनेल परिवारातर्फे प्रेक्षकांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते. ज्याप्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात, त्याचप्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते. म्हणून मनाचे लाड कमी करावे व त्याला सतत लगाम घालावा. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्यांती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. दिवाळी असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे रस्त्यांवर अतिशय गर्दी आहे. अशावेळी वाहतूक पोलिसांची नितांत आवश्यकता आहे. मात्र वाहतूक पोलीस केवळ मजा बघतात असं काही ठिकाणचं दृश्य आहे. रेल्वे स्टेशन ते जैन वसतिगृहाचा रस्ता पूर्णतः खोळंबला. मात्र वाहतूक सुचारू करण्यासाठी तेथे वाहतूक पोलीस होते, परंतु ते एका जागी बसून. दिवाळीची खरेदी, विक्रीसाठी लागणारी दुकानं, हातगाड्या, खरेदीसाठी घराबाहेर पडणारे नागरिक यामुळे रस्ते नुसते फुलून गेले आहेत. अशात उस्मानिया मशिदीच्या परिसरातील रस्त्याचं बांधकाम सुरू आहे. त्यामुळे रस्त्याच्या एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. नागरिकांची वाहनं, ऑटो, येणाऱ्या जाणाऱ्या बसेस यांची एकच गर्दी या मार्गावर होतेय. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस येथे असायला पाहिजे, परंतु एवढी गर्दी, वाहतुकीचा खोळंबा असतानाही वाहतूक सुरळीत करण्यासाठी एकही वाहतूक पोलीस येथे हजर नव्हता. तर एखादा वाहतूक कर्मचारी परिसरात असलाच तरी एका जागी बसून गंमत बघत आहे, अशी परिस्थिती शुक्रवारी होती. त्यामुळे रेल्वे स्टेशन चौक ते जैन वसतिगृहापर्यंतच्या रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या. खरेदीची घाई असल्याने प्रत्येकाला इच्छित ठिकाणी पोचायचं होतं. मात्र काही केल्या वाहतुकीची कोंडी सुटता सुटेना. या परिस्थितीचा अंदाज घेऊन येथे वाहतूक सुरळीत करण्याचं नियोजन आधीच करणं गरजेचं होतं. परंतु वाहतूक पोलीस एका जागेवर बसून गंमत बघत होते, तर वाहतुकीची कोंडी सोडवता सोडवता नागरिकांच्या नाकी नऊ आले.